नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तीनीची सगळ्या गोष्टी मी ऐकतोय. मला अनेकांनी सगळ्या गोष्टी पाठवल्या की खरोखर या सगळ्या गोष्टी किती योग्य आहेत. ती पेटा नावाची पेटा काय झाटा नावाची काय ती संस्था आहे, ती साली इतकी घाणेरडी संस्था आहे. म्हणजे मला कधी कधी अशा लोकांचा इतका किळस वाटतो ना की पेटा काय ती याला कसली संस्था कोणी काढले, कोण चाला तिचा संस्थापक. हे चोपारे जरा या साल्यांना चोपलं पाहिजे, यांना हाणले पाहिजे साले जिथं घावतील तिथं यांना. मला एक गोष्ट समजत नाही, या कत्तलखान्यांमध्ये दिवसाला लाखो जनावरं कट्टरने मशीनने त्यांचे तुकडे केले जातात जिवंतपणे, तेव्हा ही बेकार साली पेटा संस्था असते कुठे, हा प्रश्न आपल्याला सर्वांना विचारला पाहिजे. ही पेटा संस्था सांगते की शेतकऱ्यांनी झुंपलेला बैल जो आहे अवताला, तो देखील त्यांचं देखील पोटात दुखतं. अरे पिढ्यानपिढ्या गेल्या बैलानं शेती नांगरून आमची पोटं भरली, तुम्ही साल्यानं सांगता येऊन आज आम्हाला. म्हणून यांना नांगरा सकट बैल लावला पाहिजे. शर्यती यांच्या पोटात खुपतायत, यांना बाकीच्या सगळ्या गोष्टी यांच्या पोटात खुपतायत. कोंबडी पाळली यांच्या पोटात, कोणी काय जनावर पाळली यांच्या पोटात. बरं, सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मग जेव्हा या ईदला बाकीच्या ना लाखो हजारो बकरे कापले जातात, तेव्हा हे पेटा का शेटा कुठं लपलेली असते याचा विचार करा. ही काढली कोणी? ही सगळे आता हे मागे या काँग्रेसच्या काळामध्ये आलेली पेटा संस्था आपल्या हिंदू संस्कृतीवरच घाला घालायचा आणि यांचं तेवढं बाजूला जपून ठेवायचं. यांना बीफ लागतंय ना, बीफसाठी किती गाय आणि किती कत्तलखाने जरा बघा. हे गोरक्षक काय काम करतात ते आपल्या महाराष्ट्रातल्या ह्या किंवा ते जेनजीके काय ते म्हणता ना तुम्ही, तसल्या पिढ्यांना घंटायांना काय माहितीच नाहीये की काय चालतं. गोरक्षा म्हणजे काय असते? अरे साक्षात श्रीकृष्णांचा अवतार असणारी आमची गाय माता जेव्हा कापली जाते या कसायांच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा तुमचे श्रीकृष्णांवरती तलवार चालवली जाते, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी लढायचं असते म्हणून ही गोरक्षक हे सगळे बाहेर. अरे मी तर म्हणतो यांना शासनाकडून पोलीस संरक्षण आणि पगार चालू करा. मी या सरळ मताच आहे. येऊया त्या नांदिनीची माधुरी हत्ती, ती गेले त्या अंबानीचं ते पोरग आहे ना, त्याला मोठा शौक आला यायला ती जनावरं बिनावरं पाळायचा. बरं ठीक आहे, तू पाळ ना. एखाद्या कुठल्या जंगलामध्ये एखादा जखमी हत्ती सापडला, जखमी प्राणी सापडला, तो घेऊन येतो पाळणा. तिच्या आईला दुसऱ्या एखाद्याच्या भावनेतनं कशाला हात खेचून काढते. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सरळ सांगतो, आपल्या घरात एखादा पाळलेला कुत्रा, साधं उदाहरण घ्या, त्याच्यावरती आपण आपल्या पोराप्रमाणे जीव लावणार ना. मग ती जी माधुरी हत्ती होती, म्हणजे असे अनेक ठिकाणची जनावरं काय मी ऐकलं की ते अनेक जण हत्ती वगैरे घेऊन गेलेत आणि त्या वंतारामध्ये टाकलेत. त्या अंबानीचे काय बापाचं आहे का सगळा देश? म्हणजे तू साला काही करणार, काही आम्ही करत बसतोय. एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे नरेंद्र मोदी किंवा हे जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना, हे हिंदूंसाठी अत्यंत उत्तम आहे. मी तुम्हाला मागेही म्हटलं, हिंदूंसाठी मी त्यांना नेहमी बोलत असतो. पण अशा काही ज्या गोष्टी आहेत ना, आपल्याच लोकांची भर करण्याची हे गुजराती मारवाडी बरोबर करत असतात. अदानी अंबानीला सला बरोबर सगळ्या गोष्टी पोचवतात इथपर्यंत. आपल्या मराठी माणसानं किती मोठं केलं, ही गोष्ट आपल्या लोकांना पण समजत नाही ना. आम्ही फक्त भाषेच्या वादातून भांडत बसतोय, पण आम्ही कधी एकजूट दाखवणार बघू द्या. मग मराठी माणसांनी एकदा आपल्या स्थानिक एखाद्या नेत्याला मराठीसाठी झटणाऱ्या सगळ्यांनी मतदान करून त्याला सत्तेत आणा बघू. कारण आमचा मराठी माणूस एकजूट नाही आहे. ती हत्तीने त्या पेटाने सांगितलं की तिचे अन्याय होत आहे, तिचे अत्याचार होत आहे, तिच्यावर सगळ्या गोष्टी होत आहेत. पण ही पेटा संस्था, हे पैसे घेतले असणार आहे पेटाने, ती तिकडे सगळ्या गोष्टी करायच्या की ती हत्तीने आपली त्या चालली त्या तो कोण अंबानीचा पोरगा ते बारकं ते त्याकडे जाणार आणि मग तो तिथं सांभाळणार आणि मग त्या सगळ्या गोष्टी करणार. प्रश्न हा आहे की तो तिथं हत्ती गेल्यानंतर तिथं काही त्याची काही चांगलीच गोष्ट होणार आहे, तिथं काही त्याला त्रास होणार नाही. अगदी उत्तमपणे त्याच्या सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या देवस्थानांच्या अशा गोष्टी असतात ज्या लोक अगदी हाताच्या फोडाप्रमाणे जपतात, वंतारामध्ये जाऊन पण हा जपणारच आहे ना, तसेच इथेही लोक जपत आहेत, इथेही माया लावत आहेत, इथेही प्रेम केलं जात आहे. पण देवाचा आशीर्वाद म्हणून त्या सगळ्या हत्तीनीच्या स्वरूपामध्ये लोकांना मिळतोय. या सगळ्या गोष्टी पाहता जे काही कालचं ते प्रकरण झालं ना हत्तीनीचं, ते काही करायची गरज नव्हती. माहिती, मग तुला पेटाला त्या एवढं दुखतंय ना, तर सगळ्यांच्या घरातली कुत्री जमवून ते वंतारात नेऊन सोड, त्याला एवढीच मस्ती आली. तर त्या गटारांमध्ये इकडे तिकडे गाड्यांखाली चिरडून कितीतरी कुत्री मेली जातात. रस्त्याच्या आजूबाजूने कितीतरी गायांना चिरडून टाकलं जातं. हे पेटा कुठं असतोय जरा विचार करायचा. या पेटाला जरा हे सांगा म्हणावं की शहरीकरण वाढत चाललंय, शहरीकरण वाढत चाललंय की जंगलांचा प्रभाव कमी होईल. जंगलांचा प्रभाव कमी झाला की प्राणी संख्या कमी होईल. तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये ही पेटा नावाची संस्था कुणी काढले ना साले, याची जरा शोध काढून यांना चोपले पाहिजेत, रिंगणात घेऊन चोपले पाहिजेत. कारण तुम्ही संस्कृतीच संपवायची
या देशाची बैलगाडा शर्यत अरे कित्येक काळांपासून चालत आलेली शर्यत आहे. हे पेटाका शटाकडून उठलं मध्ये आणि बैलगाड्याच्या सगळ्या अरे तुम्हाला माहिती आहे का, या बैलगाड्यांवरती कित्येक सगळ्या गोष्टी चालल्या जातात, कित्येकांची पोटं भरली जातात. पण त्या बैलाला देखील मायेने सगळी लोक सांभाळतात, स्वतःच्या पोटच्या पोरासारखं सांभाळलं जातं. या सगळ्या गोष्टी पाहता या पेटाने या सगळ्या गोष्टी सोडाव्या आमच्या हिंदूंवरती येण्याच्या आणि पैसे घेऊन असं काहीतरी त्या अंबानीची चाकरी करायच्या काही गरज नाही आहे. सरळ सरळ सांगतो मी तुम्हाला, ते अंबानीला जरा झटका दिलाच पाहिजे जिओ माध्यमातून. हे आता लुटलं यांनी, भरपूर लुटलं, भरपूर घेऊन चालले सगळं. यांना जरा इथून बाजूला केलं पाहिजे आणि यांना हिसका दाखवला पाहिजे की लोकांच्या भावनांना कुठपर्यंत आणि कितीपर्यंत हात घालायचा. तो तुमच्या बापाचं आहे का, तुमच्या घरात पाळलेलं कुत्रं, मग ते त्याच्यावरही अन्याय अत्याचार होत असेल की मग त्याच्या विरोधात आम्ही याचिका दाखल करू. उद्या तुमच्या वंतारामध्ये इथून नेलेला प्राणी जर एखादा मेला त्यांना जरा घुसवून ठेवलं पाहिजे. हे आपले नेते बिते सगळे चाकरी करणारे त्यांचे, यांना एवढा यांच्यात दम नाही आहे. पण या हत्तीनीसाठी जे काही प्रकरण घडलं त्यासाठी या अंबानींचा मी खरोखर जाहीर निषेध करतो. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टीत लक्ष घालावं आणि ती हत्तीने पुन्हा त्या गावांकडे आणि त्या सगळ्या देवस्थानाकडे काय कुठून नेले तिथं परत आणून द्यावे. कारण या अशाच जर गोष्टी चालत राहतील ना, उद्या साला आपल्या दावणीची गुरं बैल काढून चाले कुठेही नेतील. तुमच्या काय बापाचं आहे का रे साले सगळं. आणि त्या पेटा संस्था का कोण आहे ना, कायमची बंद करून टाका. आम्हाला आमच्या प्राण्यांची आणि आम्हाला आमच्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे. आमच्या गाया कापल्या जातात, आमच्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, आम्हाला वेदना होतात तिथं. मग कापणाऱ्याचे हातपाय साले आम्ही कापले तर तुम्ही काय आमच्या विरोधात गुन्हा दाखल करणार आहे का? करा, आम्ही घाबरत नाही. पण आमच्या प्राण्यांवर तुमच्यापेक्षा जास्त जीव आम्ही लावतो. आम्हाला जास्त माया आहे आमच्या प्राण्यांविषयी. आम्ही आमच्या बैलाला जर नांगरावरती एखादी चाबूक मारला ना, त्याच्या दुप्पट खायला द्यायची आणि त्याची काळजी घेण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यामध्ये आणि आमच्यामध्ये आहे. एवढं फक्त लक्षात ठेवा.